संत गजानन महाराजांचा 146वा प्रगट दिन मोठ्या आनंदात संत नगरी शेगावमध्ये साजरा केला जातोय। गजानन महाराजांच्या दर्शनासाठी महाराष्ट्रभरातून हजारोंच्या संख्येने भाविक आज संत नगरी शहरात दाखल झालेत। सकाळपासूनच भाविकांनी गजानन महाराजांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे। त्यामुळे शेगाव मंदिर परिसराला मोठ्या यात्रेचं स्वरूप प्राप्त झालंय। पुन्हा एकदा अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे। भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 24 तासात पावसाची हजेरी असणारे राज्यासह देशात काही भागात वीकेंडला पावसाने धुमाकूळ घातल्याचं दिसलं। शनिवारी अनेक भागात पाऊस झाला असून रविवारी सुद्धा पावसाचा अंदाज कायम आहे। राज्यासह देशात पुढील 24 तासात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे। मुंबईसह विदर्भ मराठवाड्यात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। मंत्री अनिल पाटील यांनी बुलढाण्यातील अवकाळीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली। 26 फेब्रुवारी रोजी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालं। यावेळेस उपस्थित शेतकऱ्यांशी त्यांनी चर्चा केली आणि लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई खात्यात जमा करण्याची ग्वाही सुद्धा त्यांनी दिली आहे। पुण्यामध्ये बुधवारी काही परिसरात पाणी पुरवठा बंद राहणारे कोंढवा रोडवरील इस्कॉन मंदिर कान्हा हॉटेल समोरील मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामामुळे पुणे महानगरपालिकेने 6 मार्च 2024 रोजी पाणी कपात जाहीर केली आहे। ही दुरुस्ती तातडीची असून ती लवकर पूर्ण होणं गरजेचं आहे। बुधवार 6 मार्च रोजी पाणी पुरवठा बंद राहणार तर गुरुवारी 7 मार्च रोजी सकाळी उशिरा कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे। झलक दिखला जा 11 या लोकप्रिय डान्स रियालिटी शोचा नुकताच महाअंतिम सोहळा पार पडला। गेले काही महिने या कार्यक्रमाने प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन केलं। बिहारची मनीषा राणी या कार्यक्रमाची विजेती ठरली आहे। मनीषा राणीने सोएब इब्राहिम आणि अद्रिजा सिन्हाला मागे टाकत झलक दिखला जा 11च्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलंय। गुजरातमधील जामनगरमध्ये मुकेश व नीता अंबानी यांचा मुलगा अनंत आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग फंक्शनला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली। 2 मार्चच्या संध्याकाळी अख्खं बॉलिवूड इथं थिरकलं। अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग फंक्शनसाठी अनेक दिग्गजांची उपस्थिती होती। यावेळेस रिहाना आणि अमृता फडणवीस यांची भेट झाली। या भेटीचा फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलाय। अमृता फडणवीस यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर सुद्धा हा फोटो शेअर केलाय। महाराष्ट्राची हास्यजत्रा या लोकप्रिय कार्यक्रमातील विनोदवीर दत्तू मोरेला म्हाडाच्या लॉटरीत घर मिळाले। विनोदवीर आता चाळीतून थेट अलिशान फ्लॅटमध्ये राहायला जाणार आहे। दत्तूला एक नव्हे तर 2 घरे लागली असून त्यामुळे तो खऱ्या अर्थानं घरंदाज झालाय। ठाण्यातील एका छोट्या चाळीत राहणाऱ्या दत्तूला म्हाडा कोकण मंडळानं काढलेल्या लॉटरीत 2 घरं लागली आहेत। अंबरनाथमध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आयोजित शिवमंदिर आर्ट फेस्टिवलचा 3रा दिवस कैलाश खेरनं गाजवला। गायक कैलाश खेरच्या गाण्यावर अंबरनाथकर थिरकले। जागतिक महिला दिनानिमित्त अहमदनगरच्या शेवगाव येथे कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा आणि सांस्कृतिक महोत्सव 2024 कार्यक्रम पार पडला। यावेळेस कार्यक्रमात भाजपा खासदार सुजय विखेंनी मैं हूं डॉन या गाण्यावर ठेका धरला। सुजय विखेंचा हा डान्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। उद्योगमंत्री उदय सामंत यांचे ज्येष्ठ बंधू आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे इच्छुक दावेदार किरण सामंत यांनी अंगणेवाडी येथील देवी भराडी देवीचं दर्शन घेतलं। त्यांच्या सोबत शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते। पुणे लोणावळा पुणे मार्गावर तांत्रिक कामासाठी रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात आलेला आहे। त्यामुळे या दिवशी पुण्याहून लोणावळ्याला आणि लोणावळ्याहून पुण्याला येणाऱ्या सर्व ट्रेन्स बंद आहेत। पुणे मेट्रोच्या नव्या मार्गिकेच्या उद्घाटनाला अखेर मुहूर्त मिळालाय। 6 मार्च रोजी पुण्यातील नव्या मेट्रो मार्गाचं उद्घाटन होणार आहे।
यामुळे पुणेकरांचा प्रवास आता आणखी सुखकर होणार आहे। पुणे शहरातील रुबी हॉल ते रामवाडी मार्गिकेच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहणार आहेत। नव्या 5.5 किलोमीटरच्या मार्गाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन करणार आहेत। नागपूर येथे 4 मार्चला होणाऱ्या भाजप युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी विद्यापीठ परिसरात जागा देण्यात आली आहे। त्या विरोधात NSUIनं आंदोलन केले। विद्यापीठ राजकीय सभेला जागा देऊन राजकारण करत असल्याचा NSUIचा आरोप आहे। 4 मार्च रोजी होणाऱ्या भाजप युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अधिवेशनाला NSUI कडून विरोध केला जातोय। यावेळेस पोलिसांनी NSUIच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलंय। नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोहोगाव या पुलावर जीवघेणा खड्डा पडल्याने समृद्धी महामार्गाच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। ज्यावेळेस या रस्त्याचं कॉन्क्रीट खाली पडलं त्यावेळेस काही शेतकरी तिथून जात होते, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। चंद्रपुरातील चांदा क्लब मैदानावर 1 मार्च ते 3 मार्च पर्यंत 3 दिवसीय ताडोबा महोत्सव साजरा होतोय। ताडोबा महोत्सव कार्यक्रमाचं उद्घाटन सिने अभिनेत्री आणि ताडोबा ब्रँड अँबॅसेडर रवीना टंडन यांच्या हस्ते पार पडलंय। संत गजानन महाराजांचा 146वा प्रगट दिन मोठ्या आनंदात संतनगरी शेगावमध्ये साजरा केला जातोय। गजानन महाराजांच्या दर्शनासाठी महाराष्ट्रभरातून हजारोंच्या संख्येने भाविक आज संतनगरी शहरात दाखल झालेत। सकाळपासूनच भाविकांनी गजानन महाराजांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे। त्यामुळे शेगाव मंदिर परिसराला मोठ्या यात्रेचं स्वरूप प्राप्त झालंय। पुन्हा एकदा अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 24 तासात पावसाची हजेरी असणार आहे। राज्यासह देशात काही भागात वीकेंडला पावसानं धुमाकूळ घातल्याचं दिसलं। शनिवारी अनेक भागात पाऊस झाला असून रविवारी सुद्धा पावसाचा अंदाज कायम आहे। राज्यासह देशात पुढील 24 तासात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे। मुंबईसह विदर्भ मराठवाड्यात पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे। मंत्री अनिल पाटील यांनी बुलढाण्यातील अवकाळीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली। 26 फेब्रुवारी रोजी अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। यावेळेस उपस्थित शेतकऱ्यांशी त्यांनी चर्चा केली आणि लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई खात्यात जमा करण्याची ग्वाही सुद्धा त्यांनी दिली आहे। पुण्यामध्ये बुधवारी काही परिसरात पाणी पुरवठा बंद राहणार आहे। कोंढवा रोडवरील इस्कॉन मंदिर कान्हा हॉटेल समोरील मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामामुळे पुणे महानगरपालिकेनं 6 मार्च 2024 रोजी पाणी कपात जाहीर केली आहे। ही दुरुस्ती तातडीची असून ती लवकर पूर्ण होणं गरजेचं आहे। बुधवार 6 मार्च रोजी पाणी पुरवठा बंद राहणार तर गुरुवारी 7 मार्च रोजी सकाळी उशिरा कमी दाबानं पाणी पुरवठा होणार आहे। झलक दिखला जा 11 या लोकप्रिय डान्स रियालिटी शोचा नुकताच महाअंतिम सोहळा पार पडला। गेले काही महिने या कार्यक्रमानं प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन केलं। बिहारची मनीषा राणी या कार्यक्रमाची विजेती ठरली आहे। मनीषा राणीनं सोएब इब्राहिम आणि अद्रिजा सिन्हाला मागे टाकत झलक दिखला जा 11च्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलंय। गुजरातमधील जामनगरमध्ये मुकेश व नीता अंबानी यांचा मुलगा अनंत आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग फंक्शनला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली। 2 मार्चच्या संध्याकाळी अख्खं बॉलिवूड इथं थिरकलं। अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग फंक्शनसाठी अनेक दिग्गजांची उपस्थिती होती। यावेळेस रिहाना आणि अमृता फडणवीस यांची भेट झाली। या भेटीचा फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलाय। अमृता फडणवीस यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर सुद्धा हा फोटो शेअर केलाय। महाराष्ट्राची हास्यजत्रा या लोकप्रिय कार्यक्रमातील विनोदवीर दत्तू मोरेला म्हाडाच्या लॉटरीत घर मिळाले।
विनोदवीर आता चाळीतून थेट अलिशान फ्लॅटमध्ये राहायला जाणार आहे. दत्तूला एक नव्हे तर 2 घरे लागली असून त्यामुळे तो खऱ्या अर्थानं घरंदाज झालाय. ठाण्यातील एका छोट्या चाळीत राहणाऱ्या दत्तूला म्हाडा कोकण मंडळानं काढलेल्या लॉटरीत 2 घरं लागली आहेत. अंबरनाथमध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आयोजित शिवमंदिर आर्ट फेस्टिवलचा 3रा दिवस कैलाश खेरनं गाजवला. गायक कैलाश खेरच्या गाण्यावर अंबरनाथकर थिरकले. जागतिक महिला दिनानिमित्त अहमदनगरच्या शेवगाव येथे कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा आणि सांस्कृतिक महोत्सव 2024 कार्यक्रम पार पडला. यावेळेस कार्यक्रमात भाजपा खासदार सुजय विखेंनी मैं हूं डॉन या गाण्यावर ठेका धरला. सुजय विखेंचा हा डान्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. उद्योगमंत्री उदय सामंत यांचे ज्येष्ठ बंधू आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे इच्छुक दावेदार किरण सामंत यांनी अंगणेवाडी येथील देवी भराडी देवीचं दर्शन घेतलं. त्यांच्यासोबत शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. पुणे लोणावळा पुणे मार्गावर तांत्रिक कामासाठी रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात आलेला आहे. त्यामुळे या दिवशी पुण्याहून लोणावळ्याला आणि लोणावळ्याहून पुण्याला येणाऱ्या सर्व ट्रेन्स बंद आहेत. पुणे मेट्रोच्या नव्या मार्गिकेच्या उद्घाटनाला अखेर मुहूर्त मिळालाय. 6 मार्च रोजी पुण्यातील नव्या मेट्रो मार्गाचं उद्घाटन होणार आहे. यामुळे पुणेकरांचा प्रवास आता आणखी सुखकर होणार आहे. पुणे शहरातील रुबी हॉल ते रामवाडी मार्गिकेच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान ऑनलाईन पद्धतीनं उपस्थित राहणार आहेत. नव्या 5.5 किलोमीटरच्या मार्गाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाईन पद्धतीनं उद्घाटन करणार आहेत. नागपूर येथे 4 मार्चला होणाऱ्या भाजप युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी विद्यापीठ परिसरात जागा देण्यात आली आहे. त्या विरोधात NSUIनं आंदोलन केलंय. विद्यापीठ राजकीय सभेला जागा देऊन राजकारण करत असल्याचा NSUIचा आरोप आहे. 4 मार्च रोजी होणाऱ्या भाजप युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अधिवेशनाला NSUI कडून विरोध केला जातोय. यावेळेस पोलिसांनी NSUIच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलंय. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोहोगाव या पुलावर जीवघेणा खड्डा पडल्यानं समृद्धी महामार्गाच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. ज्यावेळेस या रस्त्याचं कॉन्क्रीट खाली पडलं त्यावेळेस काही शेतकरी तिथून जात होते. मात्र सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाहीये. चंद्रपुरातील चांदा क्लब मैदानावर 1 मार्च ते 3 मार्च पर्यंत 3 दिवसीय ताडोबा महोत्सव साजरा होतोय. ताडोबा महोत्सव कार्यक्रमाचं उद्घाटन सिने अभिनेत्री आणि ताडोबा ब्रँड अँबॅसेडर रवीना टंडन यांच्या हस्ते पार पडलंय.